तर मंडळी सकाळी सकाळी श्वेताने ते घावणे आणि चटणी केली आहे. सो आता आम्ही नेरी करत आहोत. नेरी करून झाली की मी वरती हरकुळत जाणार आहे. त्याच्या आधी काजूचं आणि पिठांचं तेवढं कुरिअरचं काम आहे अर्ध्या तासाचं. तेवढं कुरिअर करतो आणि मग हरकुळत जातो. नेरी करू केव्हा. आज काय नाही, शांत बोल काहीतरी. तर मंडळी पप्पांनी आमच्या सकाळी जी 4 मेडकी आणल्यानी आहेत. आता मेडकी म्हणजे काय तर ज्या फांदीला ह्या असं गिळू असता ह्या वीला मेडकी म्हणतात. आणि पूर्वी ह्या मेडक्यांचं महत्त्व खूप होतं. आत्ताही आहे पण आता तितकं नाही. पूर्वी माटो बिटो घालूचं झालो काय मेडकी वही जायची. आणि आमच्या पप्पांनी ही एलीची रोपा लावलेल्यानी ही बघ केवढी झाली आहेत. आणि त्याचं खास कारण काय आहे तर त्यांच्यामुळं पप्पा डेली हे असं शेण आणि माती मिक्स करून घालतात. त्यामुळे त्यांना पोषण चांगलं मिळतं. नॅचरल खत आहे ते. आणि अक्षरशः लोंबायला आले तर पप्पा बोललेले की आपण माटव करून घेऊया. तर आता 4 मेडकी आणलेत. आडवे वाशे होते पण आता वाशे नाही भेटलेत. पप्पा बोलतात लोखंडी पाईप आहेत आपल्याकडे ते लावूया आणि त्यानंतर शिरडा आणून घालून या वेलींसाठी एक मस्त छान माटव रेडी करूया. आणि हे बघा हे फुलाक सुरुवात झाली आहे. तर आता हे सगळे मापात म्हणजे एका साईजला तोडून घेतलेत आणि असे लोखंडी 2 पाईप घेतले जे आडवे लावणार आहे आपण. वाशांचं काम करतील. आणि पप्पा म्हणतात हय नाम काढते. एक नाम म्हणजे इथे खड्डा खणायचा पारेने. सेम तसाच खड्डा इथे एक खणायचा म्हणजे हे आडवं झालं. आणि सेम तसे 2 खड्डे तिथे समोर. धोंडो तर एक मेडकी पुरून झाली. आता घट्ट उभी राहिली आहे. पाईप घालून दुसऱ्या मेडकीचा माप घेतला होता हईला. आता ह्याची मेडकी झाली काय मग ही एक राहिली आणि ही एक. मग पुढचा दाखवते काय करायला होता. आणि बांधावर बघता हे रान नाही भाजी आहे. कुठली भाजी होई. तोंडो तोंडो गौरीच्या आवडीचं. गौरीला ही भाजी बनवतो. गौरी विसर्जन म्हणून ठेवून दिले पप्पांनी. तर चाय पाणी झाला. आता पप्पा एशीचे बॅट ना ते हे बघा एशीचे बांबू असे तोडून हे आपल्याला आडवे लावायचे. अजून 2 वाशे व्हायचं पण आधी ह्या काम आधी करूया. आणि निसर्ग बघा आमच्या आजूबाजूला. हे आमचं नारळाचं झाड. एकुलता एका पण धरता बरं. पायात काय लागला बघा. 3 झाले. हे काय ठेवीत नाही त्याचं बॅट अजून नाही. 1-1.5 आठवडं जातलो. अजून 1-1.5 आठवडं जातलो. होय होय होय. सगळा पोटरायला सांगते काय तुका. पंढरी काकाचं शेत आहे आणि लवकर हे बघा ही फुला गोट्याच्या आत जातात आणि मग तांदूळ तयार होता. म्हणून फुलावर पाऊस पडता नाही. ही लवकरची पेरणी आहे त्याची. आमचा टाइम अजून ना. पहिली खोंडच गायब झाली. हो या पण बरा झाला लावलेला मी शेवटाक. मेललेले हवे होते तरी मी भरलोय त्याच्यातले उचलून फेकू गेलंय ना. हा जिथे भरलं हे फॉर्म गेले बघा. यंदावर यंदा खाली आणि नाही. हे नवीन भेट ना ही. होय तो केवढं झालं पाठीमागे. हे बघा हे कोंब आहे त्याची भाजी करतात. तो बघा 1 किलो होय तो बघा.
भर गावली ना. शान घालू आहे शान. केनान खायत नाही. तर खायचं थोडं तास. हे काय साऊथ आहे ना दर्शी ना. होय. तर आडवे भेता घातल्यानंतर त्याच्यावर ही शिरडा घालूची होती, म्हणून आता ही ओढून गळणाकडे घेऊन जाते. म्हणजे ताई ठेवून देते. एक काम पुढे सरतात. चतुर्भुजा कसे उडतात. आता जरा निमारीला बरा वाटतं. असा गणपती दिला काय नाव जाऊ मजा येतं. पक्षाचा रंग बघा एक नंबर आहे ना. आणि 1 किलो जोडी या उतूर गेले. आणि वय तर सागाचं झाड बघा केवढा. काय किंमत असं त्याची आता ही आहे. सो डे 2 श्रावणाचा दुसरा दिवस. म्हणजे कधीच श्रावण धरला नाही. आठवड्यातले 4 वार आम्ही नॉनव्हेज खायचो, म्हणजे खातो. आत्ता पण आई बाप्पा खात आहेत. मी फर्स्ट टाईम निश्चय केला की गणपती बाप्पा विसर्जन झाल्याशिवाय आपण नॉनव्हेजकडे बघायचंच नाही. काय तर होऊन दे. दिवस दुसरा आहे, आठवण यायला सुरुवात झाली आहे, पण हळूहळू सवय होईल. कामात मग्न राहायचा विचार आहे. तर यावेळी वाशी नाही घालीत आहो, ह्याच घालत आहो. आता हे आडवे तर झाले. फक्त पप्पांना सांगतोय इथे एक मध्ये सपोर्ट देऊया, म्हणजे झोल नाही खाणार. टेबल बघा. ओके, तर आपला माटोवा एवढा झालाय आणि आमका आता वरती घालू ही अशी शिरडा वय होती. आणि ते मध्ये जाऊन आपल्याला ना काय म्हणतात ते वाशे वय उभे ठोंबे, ते आता शोधू काय. हे काय फुलला या ही घातली याला म्हणाला दोडक्याची फुलली होई. कुठली ही फुलली आहे म्हटलं. हो हे काय दोडकी दाखव. हे बघ दोडकी येली. हा हे बघ. होय होय हे बघ फुला घालून इली पुढे. येली दोडकी. आता इथून सुरुवात दोडक्या. या कारला आहे बघ. या पडवळा. ओके, तर मी घातलेला मग मागे. हा ते फक्त हे भोमूल लागतं तेव्हा बघितलं बघ. हे बघ सुरुवातीला. आणि डोंगळे नाही तांबडं भोमूल असतात. डोंगळे काय एवढं खात नाही. हे बघ डोंगळे पण डोंगळे असतात त्या. हे बघ. तर आता पप्पा अळूवडी करून दाखवतात आपल्याला तोपर्यंत. आणि अळूवडी खाऊन झाली काय मग हे कशाने भरायचं त्यासाठी आम्ही नदीकडे जाणार आहोत. चलो अळूवडी. तर ही पानं आत्ता फ्रेश काढलेली आहेत आणि हेंका काढून झाले 2 दिवस. त्यामुळे ही बघा कशी झाली आहेत. पण ठीक आहे, काम चलाने के लिए सही आहे. आणि खाणारे कोण आम्हीच आहोत. ताजा आणि शेळ्यातला फरक बघा. आता बरेच दिवस आपल्याला श्वेता अळूवडे खायला घालत होती, आज पप्पा खायला घालतात. जय हो श्रावण भाई की. तर या शिरा अशा कापून घ्यायच्या. का कापतात तुम्ही पप्पा या शिरा अशा? या शिरा ह्याच्यात थोडीफार खाज राहते. अच्छा. आणि उकडायला जरा जड जातात. ओके. वाफेवर उकडतो ना आपण. आणि रोल पण जरा त्रास देतो. ओके. तर मंडळी पप्पांनी ते बघा शिरा काढून घेतलेत आणि त्यानंतर ह्याच्यावरनं लाटणं फिरून दाबून घेतलेत. म्हणजे आता या शिरा आपल्याला रोल करताना किंवा फोल्ड करताना त्रास नाही देणार. आता ह्याच्यावर आपल्याला लावायचं आहे हे आगळ. बरेच जण मागतात माझ्याकडे आगळ, पण मी सगळ्यांना नाही सांगतो, कारण आपण इथून लिक्विड पाठवू नाही शकत. खराब फुटली बॉटल वगैरे ना ते इतरांचे पार्सल पण खराब होतात आणि आपलं नुकसान होतं ते पण वेगळं. म्हणून आगळाची मागणी असताना सुद्धा मी फक्त कोकम देतो आहे. आणि यावर्षी गणपतीनंतर कोकमं 1000 रुपये किलो होणार आहेत. तर कोणाला हवी असतील आत्ताच मागून ठेवा गावठी कोकमं. आणि वडेपीठ, कोळीतपीठ, उकडा तांदूळ, घावणे पीठ, सोबतच आपण मोदक पीठ पण पुन्हा मार्केटमध्ये आणतो आहे. कोणाला हवं असेल तर 7738002260 या नंबरवर मेसेज करा. तर आपण यामध्ये पाणी, बेसन पीठ, त्यानंतर हळद, मीठ, मसाला आणि सफेद तीळ आणि आमटणीसाठी हे जे घेतले ते ह्यात जाणार, जेणेकरून हे घरगुती आगळ आहे आपलं. अळूच्या पानांना खाज असते म्हणून आगळ लावायचं. आंबट चव पण येते आणि खवखव पण नाही होत कशाला, बरोबर ना. आणि क्रंची होतात, क्रंची होतात, कुरकुरीत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे. ॲक्च्युली पाट होतो लाकडाचा, तो झालो खराब आणि परत एकपेक्षा मोठा आता काय नाही, त्यामुळे
ऍडजस्टमेंट से ही दुनिया चलती है. आता या पानावर सुलट पान ठेवायचं ना. दुसऱ्या पान ठेव हा पण पाटच. पाटच हो. हा असं मी जरा शिर कापताना फाटला. फाटा दे. एका परत आगळ लावायचा. वरच्या पण. तर सेम प्रोसेसमध्ये पानावर पानाची 4 ते 5 पानं ठेवायची. जसं तुम्हाला रोल मोठा करायचा तसा आम्ही 4च ठेवतो. आणि त्यानंतर मग दाखवतो पुढची प्रोसिजर कशी असते. ठेव पान. अजून पान ठेवू. तर 3 पानाचा रोल केलाय आपण. आता फोल्ड करतोय आणि प्रत्येक फोल्ड नंतर आपल्याला असं हे पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त पान नाही राहत, मध्ये मध्ये पीठ जातं दिसलं. चिटकून राहतं. चिटकून राहतं. वडी तळताना सुटत नाही, विस्कळत नाही. तर आता आपला हा एक रोल रेडी झालाय. उरलेलं पीठ असं वरती घासून पुसून लावून घ्यायचं. टोपात ठेवते वाफेवर. वाफेवर शिजवते. कुकरातलेलं नाही माझ्या. चुलीवर टोप, टोपात पाणी, पाण्यावर चाळणी आणि चाळणीवर चाळणीत हे. तिला तेल लावून घ्यायचं. अच्छा, म्हणजे चिटकत नाही. तर चाळणीला असं तेल लावून घेतलं जेणेकरून पानं चिकटणार नाही त्याला. आणि टोपाच्या हात पाणी आहे. वर झाकण मारायचं असतं ना आपण. झाकण परत ठेवूया. अशी ठेवून द्यायची. ओके, तर आता आपण परत ठेवली आहे. किती वेळ जाईल पप्पा अंदाजे? अर्धा तास. चला मग तो पण काम करून येऊया. ते उकळत्या ह्याच्यावर ठेवलं तर अर्धा तास जातो. हां कुकरात कसं झटकीपट होतं, पण कुकरापेक्षा हे चांगलं. नॅचरल. हा नॅचरल. रवा नव्हती हळलिंगड. किती तोडलास? कढीपत्त्याचं झाड खाली गेला हो. असा असा कधी वाढतली? 2 वर्ष झाली तसली तेवढीच होत. अरे पण बघा वडीची किती पानं आहेत, पण बारीक आहेत. ही गणपती होती. तर आता पप्पा आणि मी चाललो नदीकडे लिंगडीचे दंडारे आणू. शिरड सॉरी, दंडारे नाही, शिरड. आणि पाऊस आज मस्तच आहे एकदम. रिमझिम चालूच आहे. पप्पांनी घेतली आहे ती खोळ आणि मी घेतलंय छत्री. खाली डोंगरात जाणार आहे मी. केव्हा आहेस? या बाजूक फिरली ना नदी. तर असं शेताभोवताली फिरत राहायला लागतं, म्हणजे कळतं की आपल्या शेतात काय चाललंय. केवढं वाटा होतो तेव्हा यो कोपरो. हो हा, तेव्हा वाटा केवढं कोपरो यो. टाईम आला होईत मस्त. सगळं पाणी गेला वापरला दुसऱ्या वापर. अर्धी नदी पत्याच्या कोपऱ्यात गेली. आणा ड्रायव्हरांचं पत्याच्या पप्पांनी केल्याने ना एकदा. हो अरे काय तो पॉवर टिलर रुपा होतो याच्यात. गेले सगळे कोपऱ्यात नदीत. असं असतं, आजार नसला काय अशी वाट लागतं. लिंगडीच्या शोधात इला होती खरा, पण काय दिसत नाही. हो नाही तर जंगल. तर आता हळली होई तितकी जावळकट साफ झाली. पलीकडे जाऊया काय? अर्ध्या नदीचं पाणी तर हळचा. पाय घसरता. मोबाईल घट्ट धर रे राजा.
हो पाऊस पण येतो. पडलो तेव्हा मी नेला असता. ही लिंगड जाड होय ही जमात. उर्वरित नदी ह्या भागात इली या. सफेद साप जमला द्या. ही बघा ही एक झाड आहे मुळात. ओके तर लिंगडीचं एक बारीकसं बारू माझ्याकडे आणि एक आमच्या पप्पांकडे. आता याची पानं घ्यायली काय आपल्याला हे दांडे उपयोग घेतले. काही पडली. ओके तर आपली अळूवडीचा हा रोल रेडी झालाय. आता याला थंड होऊन द्यायचा शाप, म्हणजे कापताना चिकट होऊन नाही कापत, सॉफ्टमध्ये कट होतो. म्हणजे समजलं असेल तुम्हाला मला काय सांगायचं. तर आता आम्ही नदीतनं घरी गेलो आणि हे कापून घेतलंय मी. हे बघा आता पप्पा आमचे तळतील आणि तळून झाल्यावर मग आपण जेवायला बसूया. तर आपल्याला असे तेलात अळूवड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आमच्या आईच्या हातचा माझा फेवरेट बेसनचा पोळा, त्याची सर कशाकच नाही, जेव्हा खाऊ. तर मित्रांनो अशा आपल्याला या अळूवड्या फ्राय करून दाखवल्यात आपल्या पप्पांनी. आणि पप्पांची आजची अळूवडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही जेवू बसतो, तुम्ही पण जेवू केव्हा. आणि हा पोळाचं राहिलं आहे हे श्वेतासाठी घेऊन चाललो, म्हणजे जाताना मी आई मला गरम गरम काढून देईल. तिला पण आमच्या आईचा आजचा पोळा खूप आवडतो. केवढं सपवलं आहे बघा. हां तर पप्पांच्या या आजच्या अळूवड्या रेडी झाल्यात. पप्पा जरा खाऊन सांगा कशी झाली. कुरकुरीत मेन अशी अळूवडी बाई. तर आमच्या पप्पांची आजची अळूवडी कशी दिसता. आणि साधा सोप्या मसालो, सफेद तिळी, हळद, मीठ मीठ आणि आगुळ बस. आणि बेसन महत्वाचा. बाकी त्याच्यात गुळ नाही, चिंच नाही, काही नाही. भारीच दिसतंय. चला एक नंबरच झाली. ओके तर जेवण झालं त्यानंतर मी हा सगळा पाला काढून घेतला. तोपर्यंत पप्पांनी जरा रेस्ट केलं आणि पाला काढून झाल्यानंतर आता पप्पांनी ठेवायला सुरुवात केली. हा जरा मधला वाकलेला आहे, इसको रिलीवर देना पडीस पप्पा. तो आताच देऊन टाकूया. आणि आता राहिले फक्त मधले दोन उभे ठोंबे, इथे एक आणि इथे एक. आणि आमचं संजू काय फसवता आली, कान वाढल्यापासून पप्पा नाही तो ऐकत नाही, कान वाढल्यापासून तो. चला आता येली जरा खुश होती, बरा वाटत त्यांका. आता बरोबर चांगला काम झाला. नाही येऊ दे पाठी. हां $1.5 किलो तेल